आज आपल्यासोबत उपस्थित आहेत श्री प्रसाद कुलकर्णी. मी त्यांची थोडक्यात ओळख करून देते. शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AIचा उपयोग करून शेती कशी सक्षम आणि परिणामकारक करता येईल यावर काम करणारे तज्ज्ञ म्हणजे श्री प्रसाद कुलकर्णी. ॲड्राईज इंडियाचे बिझनेस हेड म्हणून त्यांनी डेटा, तंत्रज्ञान आणि नव्या डिजिटल उपायांचा उपयोग शेतीमध्ये होऊ शकतो हे दाखवून दिलं आहे. ॲड्राईज इंडियाचे वंदे किसान हे व्यासपीठ कौशल्य विकास आणि तंत्रज्ञानाच्या वापरातून शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी कार्यरत आहे. हरियाणा राज्यात केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल केंद्र सरकारच्या नॅशनल स्टार्टअप अवॉर्ड 2020ने सन्मानित. नीती आयोगामार्फत कृषी क्षेत्रात उत्तम तंत्रज्ञानाचा वापर करणारी कंपनी म्हणून गौरव केलेला आहे. तर बनारस हिंदू विद्यापीठामार्फत आयोजित कृषी क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय विस्तार शिक्षण परिषदेमध्ये उत्तम पेपर सादरीकरणासाठी गौरवण्यात आलेला आहे. आज ते तंत्रज्ञान आणि AIच्या वापरातून शेती होईल अधिक सक्षम या विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत. चला जोरदार टाळ्यांसह स्वागत करूया श्री प्रसाद कुलकर्णी यांचं. धन्यवाद जानवी. प्रसाद सर, आपलं स्वागत. धन्यवाद. आणि खरं तर आज आपण AIचा वापर करून शेती अधिक कशी चांगली करता येईल या संदर्भात आपल्याशी बोलणार आहोत. तंत्रज्ञान आणि AI ह्या आता शेतीसाठी तितक्याच महत्त्वाच्या गोष्टी झालेल्या आहेत. सर, सुरुवातीला आम्हाला सांगाल की आज तुम्हाला शेतीसमोरची कोणती आव्हानं अशी दिसत आहेत की ज्याच्यासाठी तंत्रज्ञान आणि AIचा वापर करून आपण त्यावर मात करू शकतो? कृषी क्षेत्रामध्ये चॅलेंजेस किंवा आव्हानं जी आहेत ती भरपूर आहेत. आपल्याला आत्ता बऱ्याच तज्ज्ञांनी त्याच्यावर चर्चा केली. तर याच्यातले प्रमुख मला जे चॅलेंजेस दिसतात ते आहे शहरीकरण, की आपला जो युवा शेतकरी आहे की नवीन पिढी आहे ती शहराकडे अधिक उत्पन्न कमवण्यासाठी जाते आहे. ॲडिशनल इन्कम सोर्सेस आपल्याकडे अवेलेबल नाही आहेत. याच्यावर तुम्हाला टेक्नॉलॉजी किंवा AI सोल्युशन देऊ शकेल. एकतर शहरात न जाता मी माझ्याच गावात असून कसं उत्पन्न अधिक करू शकतो, त्यासाठी कुठले टूल्स तुम्ही वापरू शकता याचं आपल्याला एक सोल्युशन त्याच्यातनं देता येऊ शकतं. किंवा जर ते तरुण शहरांकडे वळली आहेत तर इथे आपल्याकडे मजुरांचा वाढवा होणार आहे. मग त्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा आहे त्यासाठी आपल्याला सोल्युशन मिळू शकतं. बाजारपेठांमधले भाव जे आहेत ते कमी जास्त होतात, त्याचा तुम्ही AIचा वापर करून ऐतिहासिक जो डेटा आपल्याकडे अवेलेबल आहे किंवा फॉर्च्यूनचे जे काही फ्युचर ट्रेंड्स आहेत त्याचा अभ्यास आपल्याला करता येऊ शकतो. किंवा या व्यतिरिक्त आपण जर क्लायमेट चेंज, जे खरं तर आपल्या हातातली गोष्ट नाही आहे, पण त्याच्यावर सुद्धा तुम्ही जे आता नवीन सगळे ॲप्स आहेत त्याचा अभ्यास करून तुम्हाला त्याचं नियोजन छान पद्धतीने करू शकतो. म्हणजे बाहेरच्या आता जे विकसित राष्ट्र आहेत तिथे अगदी 3:30 वाजता पाऊस जर पडणार आहे असं जर तुम्हाला सांगण्यात आलं तर तो 3:30 वाजता पडतो. आपल्याकडे तशी परिस्थिती नाही आहे, पण ती हळूहळू होईल. म्हणजे याच्यामध्ये आपल्याकडे सॅटेलाईटचा वापर असतील किंवा लोकल सेन्सर्स असतील आणि जो हिस्टॉरिकल डेटा असतो या सगळ्याच्या कॉम्बिनेशनमधनं अचूक असं जे काय प्रिडिक्शन आहे वेदरचं ते आपल्याला मिळू शकेल. तर असा हा फायदा सर्वांगीण दृष्टीने कृषी क्षेत्राला मिळू शकतो. आपल्याला शेतकऱ्यांचा कौशल्य विकास होण्यासाठी AI नेमकी कशी मदत आपल्याला करू शकतो? खरं तर असाध्य ते साध्य करिता सयास, यासाठी करता प्रयास अभ्यास. म्हणजे आपण हे संत तुकारामांनी आपल्याला सांगितलं होतं की अभ्यासातनंच आपल्याला सगळे प्रयत्न करायचे आहेत. मग तो कुठलाही विषय असो त्यासाठी कृषी देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि कृषी शिक्षण देण्यासाठी आज आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रात साधारण 4 कृषी विद्यापीठ आहेत. भारतात 72 कृषी विद्यापीठं आहेत. किंवा कृषी विज्ञान केंद्रांचं बोलणं झालं तर आपल्याकडे जवळपास 40 कृषी विज्ञान केंद्र आहेत. परंतु याच्यातली जी मॅनपॉवर आहे किंवा याच्यातली जी तज्ज्ञ मंडळी आहेत ती साधारण प्रत्येक विद्यापीठामध्ये 50% आज लोक तिथे आहेत. त्यामुळे लोकांपर्यंत शिक्षण देणं किंवा नवीन पिढीला नवीन टेक्नॉलॉजी देणं हे थोडंसं चॅलेंजिंग आहे. इथे सुद्धा तुम्हाला टेक्नॉलॉजी म्हणजे अगदी काही यूट्यूबवरचे व्हिडिओसुद्धा असतील किंवा आमचं वंदे किसान ॲपसारखे जिथे तुम्हाला मोफत काही प्रोग्राम्स मिळू शकतात. हा एक सोर्स टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला उपलब्ध झालेला आहे. आणि त्याही व्यतिरिक्त
अगदी कृषी विद्यापीठांनी देखील काही एक्सटेन्शन्सवर अशा वेबसाईट्स दिल्या आहेत ज्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय देशातले जे काय चांगल्या गोष्टी आहेत, म्हणजे ब्राझीलमधनं तुम्हाला ऑरेंज शिकायचं असेल, कॉफी शिकायची असेल, जे त्याच्यामध्ये चांगलं काम करतात, तर असे कोर्सेस देखील आपल्याला मोफत उपलब्ध आहेत आणि ते ॲथोराइज्ड कोर्सेस आहेत. तर याचा नक्कीच नवीन पिढीला फायदा होऊ शकतो. नवीन पिढीला तंत्रज्ञान आणि AI किंवा या सगळ्या गोष्टींची तोंडओळख आहे. मात्र जे शेतकरी आता 40च्या पुढे आहेत किंवा 50ला आहेत, असेही काही शेतकरी की ज्यांना अँड्रॉइडमधल्या पण बऱ्याच फीचर्स माहीत नाही आहेत, मग अशांसाठी तुम्ही AI कसं समजावून सांगाल? आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक वरचा भाग झाला आणि त्याच्या खालचा म्हणजे मूळ भाग जो आहे त्याला मशीन लर्निंग असं आपण म्हणतो. म्हणजे एखाद्या गोष्टीला आपण जेव्हा ट्रेन करतो तसंच ते आपण कम्प्युटरला ट्रेन करताना त्याला मशीन लर्निंग असं म्हटलं जातं. मग आता आपल्या शेतातला एखादा बैल असेल किंवा कुत्रा असेल, तर त्या कुत्र्याला आपण लहानपणापासून जेव्हा आवाज देतो, त्याला बोलवतो, तो कुत्रा आपल्याकडे येतो, त्याला जायला सांगितलं तर तो जातो. हे असं अगदी पाळीव प्राण्यांमध्ये होतो. बैलगाडी जेव्हा तुम्ही चालवत आहेत त्यावेळेसुद्धा जसं तुम्ही त्याला डायरेक्शन द्याल तसं ते बैल वळणार आहे. सो दिस इज ऑल अबाउट लर्निंग. हे आपण माणसांना शिकवत आहोत. पण ज्यावेळेस मशीनला आपल्याला शिकवायचं आहे त्यावेळेस त्यांचं लर्निंग आहे सॅम्पल बेसवर. जेवढा जास्तीत जास्त डेटा आपण त्या मशीनला देणार आहोत त्याचं लर्निंग तेवढं परफेक्ट होणार आहे. त्याला डेटा सॅम्पल असं म्हणतात. मग आता हे त्याच आपल्या सिस्टमला बघण्यासाठी शिकवायचं असेल, ऐकण्यासाठी शिकवायचं असेल, बोलण्यासाठी शिकवायचं असेल, दिस इज ऑल अबाउट म्हणजे जेवढा जास्तीत जास्त डेटा असेल या सगळ्याचं कॉम्बिनेशन आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा रिपोर्ट मिळतो. मग आता जेव्हाच आपण साधं अगदी तुम्ही म्हणालात 40च्या पुढची म्हणजे आजकाल आपण गुगल मॅप तर प्रत्येकजण वापरतो. मग ह्याच्यामध्ये सॅटेलाईटद्वारे तो सॅटेलाईट आपल्याला सांगतोय की कुठे समोर ट्रॅफिक आहे, कुठला मार्ग निवडायचा आहे, कुठला जवळचा मार्ग आहे. त्याच्यामध्ये सॅटेलाईट पण आहे आणि AIचा सुद्धा वापर होतोय. त्याचप्रमाणे म्हणजे आता जसं आपण म्हणतो की जेवढा जास्त डेटा देऊ, म्हणजे माझा फेस सारखा जर मी सिस्टमला वेगवेगळ्या अँगलने दिला तर मी माझा एक अवतार तयार करू शकतो. म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे जे एवढे सिने अभिनेत्री आपल्याकडनं गेलेत, पण त्यांच्यावर आता एक झपाटलेला मूवी सिक्वल म्हणजे पहिला झाला, दुसरा आणि तिसऱ्यामध्ये त्यांची त्याच्यामध्ये आता भूमिका येणार आहे. तर हे कशामुळे शक्य झालं? AIमुळे शक्य झालं. इवन म्हणजे मला असं आता काही बिलकुल सरप्राईज नाही होणार की लता मंगेशकरजींचा आवाज जर एखाद्या नवीन चित्रपटात आला तर तोही शक्य आहे. जेवढा डेटा आपण सॅम्पलिंग जे करत जाऊ त्या मशीनसाठी त्यातनं आपल्याला यश मिळेल. मग हेच करताना समजा कृषीमधला जर अडचण एखाद्या पानांवर येणारी बुरशी असेल तर त्याचे वेगवेगळे प्रकार ज्यावेळेस आपण त्याचे फोटो काढून ट्रेन करू मशीनला, त्याचं आपल्याला रिझल्ट मिळेल आणि तो चटकन आपल्याला त्यातनं रिझल्ट मिळू शकतो. असा तो AIचा आपल्याला फायदा होतोय. आता जसं तुम्ही हे समजावून सांगितलं या तंत्रज्ञान, ड्रोन सारखा जो एक नवा अवतार आहे तर त्याचा शेतीसाठी आत्ता जो फायदा होतोय, भविष्यात आणखीन काय वेगळेपण ड्रोनमुळे शेतीमध्ये येऊ शकतं? ड्रोन बद्दल आपण खूप वर्षांपासून चर्चा ऐकतोय खरं तर. आणि आत्ता इथे तुम्ही जे प्रमोशनल व्हिडिओज लावले होते त्यात मराठवाड्यातल्याच एका तालुक्यातली एक महिला ड्रोन भाड्याने देत आहेत. 300 रुपये एकर त्यातनं ते व्यवसाय करतात. तर ड्रोनमुळे काय होतं म्हणजे आत्ता ज्यावेळेस आपण सुरुवातीलाच म्हणालो की सगळ्यात जास्त चॅलेंजेस कुठले, तर त्यातलं एक आहे की लेबर आपल्याकडे उपलब्ध नाही आहे. मग आता किंवा विलास शिंदेजी इथे आले होते आणि ते सांगत होते की त्यांचं जे आउटपुट आहे ते द्राक्षांमध्ये खूप जास्त यील्ड पर एकर जे आहे ते सगळ्यात जास्त आज भारतामध्ये द्राक्ष आपल्याला देतोय, कारण त्यांनी मेकॅनायझेशन एक्सेप्ट केलं आहे. तर द्राक्ष जे आहे ते तसं खूप सौम्य फळ आहे, त्याच्यावर कीटक बुरशी म्हणजे लवकर प्रमाणात येते. तर हे थांबवण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही एक मेकॅनिकली आपण स्प्रे करतो, पण हेच जर आपण ज्यावेळेस ड्रोनच्या माध्यमातून करतो तर समजा एक 5 एकरची आपली बाग आहे आणि त्या बागेतनं मी जर एक माझा ड्रोन पहिले फिरवला तर तो ड्रोन पूर्ण ॲक्च्युली ती बाग तुमची स्कॅन करणार आहे. तो आलेला डेटा जो आहे तो मी ॲनलाइज करणार आहे आणि पुन्हा त्याच्यात औषध भरून तिथे फवारणी केली जाणार आहे. आता ही फवारणी कुठे होणार आहे? जिथे तुम्हाला वाटते की इथे कीड आहे तिथेच ती फवारणी होणार आहे, किंवा तुम्हाला वाटते की इथे ती कीड येण्याची शक्यता आहे या ठिकाणी होणार. त्याचे 2 फायदे झाले. एक तर तुमचा वेळ वाचला, तुमची औषधाची कॉस्ट ड्रास्टिकली कमी झाली, आणि पुन्हा तिसरं की आपण जे आपल्याला रिसिड फ्री पण म्हणतो किंवा चांगलं हेल्दी आपल्याला अन्न पाहिजे, कमीत कमी औषधांमुळे ते सुद्धा आपलं शक्य झालं आहे. तर हे करताना मॅन्युअल ड्रोन आणि ऑटोमेटेड ड्रोन, जसं मी तुम्हाला हे सांगितलं की एकदा तुम्ही स्कॅन केल्यानंतर जो डेटा आपल्याला मिळतो हे सगळं सिस्टम ॲनलाइज करते, त्यामुळे त्यातले आउटपुट देखील आपल्याला जास्त चांगले मिळतात.
म्हणजे कुठल्याही तंत्रज्ञानाला AI ची जोड दिली तर त्याचा परिणाम थोडा जास्त चांगला आपल्याला मिळू शकतो. AIचा वापर आपण कीड नियंत्रणासाठी कितपत करू शकतो? AIचा जो वापर आहे तो प्रत्येक गोष्टी आपण घेऊ शकतो, म्हणजे कीडच का, म्हणजे कुठल्याही गोष्टीसाठी. आता ज्यावेळेस शेतकऱ्यांसाठी ज्या समोरच्या अडचणी आहेत तर त्याचा मेजर खर्च औषधांवर होतोय. त्या औषधांचा खर्च कमी करण्यासाठी जर तुम्ही कीडनाशकांचं व्यवस्थित नियोजन जर केलं तर त्यातनं फायदा होऊ शकतो. तर ज्यावेळेस मी जसं तुम्हाला आता सांगितलं की AIला परफेक्ट करण्यासाठी मशीन लर्निंग आहे, तर ही जी सगळी कीड आहे त्याचे वेगवेगळे डेटा जो आहे तो मशीनमध्ये फीड केला जातो. मग आता एक पीक म्हणजे आपल्याकडे समजा 100 पिकं आहेत, 100 पिकाच्या वेगवेगळे वयोगट जे आहेत, म्हणजे अगदी लागवडीपासनं ज्यावेळेस तो आपल्या हातात पीक येतं, या पूर्ण वयोमानातले वेगवेगळ्या आकारांचे वेगवेगळ्या लाईट्समधले, म्हणजे पावसामध्ये ते पीक कसं दिसतंय, उन्हामध्ये कसं दिसतंय, कमी प्रकाशात कसं दिसतंय, ह्या सगळ्या शेड्सचे वेगवेगळे फोटोग्राफ घेतले जातात आणि त्यातनं परत योग्य आपल्याला सोल्युशन मिळतं. म्हणजे प्लांटिक्स नावाचे काही ॲप्स तुम्ही बघितले असतील, फ्री ऑफ कॉस्ट काही आहेत ते, त्यातनं तुम्ही फक्त जर लीफ तेवढं स्कॅन केलं तर तुम्हाला त्यातनं कुठली रोग अळी येते आहे, त्याच्यावर कुठलं औषध मारायचं आहे, ते कधी पुन्हा मारायचं आहे, सेकंड स्प्रे कधी करायचं, एवढं सगळं ॲनालिसिस तुम्हाला रेडीमेड मिळेल आणि सगळं चटकन, म्हणजे वेळ जाणार नाही त्याच्यात. खरं आता हे तर म्हणजे मूळ शेतीसाठी आपण AIचे उपयोग किंवा फायदे बघतोय, पण शेतीपूरक व्यवसाय जे आहेत त्यांच्यासाठी किंवा पशुपालन असेल, दुग्ध व्यवसाय असेल, यासाठी AI कितपत फायदेशीर ठरू शकतं किंवा तसे प्रयोग सध्या काही सुरू आहेत का? शेती करताना आता आपण जसं म्हणतो की काही युवक जे आहेत ते शहराकडे वळत आहेत कारण त्यांना उत्पन्न वाढवायचं आहे. पण तुम्ही शेती करताना जर स्वतःचं तिथे अतिरिक्त उत्पन्नाचे जर काही सोर्सेस उभे करू शकलात तर तुम्हाला शहराकडे जाण्याची गरज नाही आहे. म्हणजे आत्ता इवन म्हणजे संभाजीनगरातलेच एक बचत गट होता महिलांचा, तर त्यांनी त्यांचे उत्पादनं ॲमेझॉनवर विकायला सुरुवात केली आहे. असंच एक महिला, मी ज्यांना एक जुन्नरच्या एक महिला आहे, त्या त्यांच्याकडे गायी भरपूर आहेत, गोठा भरपूर आहे, तर त्या शेणातनं त्यांनी सुगंधित उदबत्ती किंवा धूप निर्माण केला आणि त्याचासुद्धा त्यांनी वापर करून वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्सवर सेल करायला सुरुवात केली. तर ह्याच्यामुळे तुम्हाला काय होतं की तुम्ही एका ठिकाणी राहून तुम्हाला एक ग्लोबल बाजारपेठ मिळते. तर हा काय अगदी AI नाही म्हणता येणार, परंतु तंत्रज्ञानाचा इथे तुम्हाला वापर होतोय. तुम्हाला फ्युचर ट्रेंड्स त्यातनं कळत आहेत आणि हेच करताना तुम्हाला अतिरिक्त उत्पन्न सोर्सेस म्हणून गाई, म्हशी, कोंबड्या आहेत तर पाळायलाच लागतात आणि ते खूप तसं जोखमीचं काम आहे. म्हणजे त्यांची नाजूक जर म्हणजे तब्येत जी असेल तर तुम्हाला खूप व्यवस्थितरित्या त्यांना संगोपन त्यांचं करता यायला पाहिजे. तर आता जसं आपल्या तब्येतीसाठी आपण हेल्थ बँड आपल्या हातात वापरतो तसंच काऊ बँडसुद्धा अवेलेबल आहेत, कॅटल बँड्स अवेलेबल आहेत. ते सुद्धा तुम्हाला त्यांचे हार्ट रेट्स किती आहेत, त्यांचं BP किती आहे हे तुम्हाला सगळा डेटा तुमच्या मोबाईलवर उपलब्ध होतो. त्यामुळे तुम्हाला प्रिकॉशनरी त्याच्यावर जर काही स्टेप्स घ्यायचे असेल तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. कॅटल्सची जी मुवमेंट आहेत, माझ्याकडे जर गोठ्यात मी काही कॅमेरा लावला आणि त्यांच्या जर ठराविक मुवमेंट्स बदलल्या त्यासुद्धा तुम्हाला तुमचा कॅमेरा ॲनालिसिस करून सांगेल की ही मुवमेंट थोडीशी डायसी वाटते, काहीतरी त्याच्यात वेगळा वाटतोय. गाईच्या डोळ्याचा रंगसुद्धा बघून तो तुम्हाला सांगू शकेल. अर्थात हे सगळं खर्चिक आहे, पण ज्यावेळेस तुमच्याकडे व्हॉल्यूम असेल किंवा तुम्ही गटशेती करत आहात तर त्यालाही याच्यातनं पर्याय निघू शकतो. तुम्ही सांगताय त्यानुसार जर असं खरंच होणार असेल तर येत्या काही काळामध्ये म्हणजे 5-10 वर्षामध्ये शेतीचं स्वरूप पूर्ण बदललेलं असेल AIमुळे. तुम्ही कसं पाहता भविष्याकडे? AIमुळे कशी शेती होताना आपल्याला दिसू शकेल? AIची शेती म्हणजे मला कोणाचं नाव घ्यायचं नाही, पण एक मोठ्या नेत्यांनी म्हणाले होते की आपल्या महाराष्ट्रातला शेतकरी का मर्सिडीज बेन्झने फिरू नये किंवा व्हॉटेवर. तर त्याच्याही पुढे जाण्याची शक्यता. म्हणजे आत्ता मला सगळ्यात छान सेशन आवडली की इथे 3 मुलं जी मॅजिकने तयार केलेली जी तरुण पिढी होती, खूप छान ती काम करत आहेत. तर असंच मेकॅनायझेशन शक्य आहे. त्याची कॉस्ट आत्ता जेव्हा मागणी कमी असल्यामुळे त्याची कॉस्ट वर आहे. जसं फोनची कॉस्ट आपल्याकडे जास्त होती, आता ती डिमांड वाढल्यामुळे कमी झाली आहे. तर मेकॅनायझेशन किंवा AI बेस्ड जे काय सेन्सर्स असतील त्याची कॉस्ट 100% कमी होऊ शकते. म्हणजे बऱ्यापैकी नक्कीच कमी होऊ शकते. तर ज्यावेळेस याचा वापर वाढेल की जसं आपण हवामानावरच खूप आपल्याला आत्ता अडचण आहे की खूप पाऊस होतोय, कमी पाऊस होतोय, जास्त होतोय, त्याचा अंदाज आपल्याला लागत नाही किंवा लागताना तो वेळ निघून गेलेला असतो. तर ज्यावेळेस याची कॉस्ट मागणी वाढेल किंवा त्याचे सेन्सर्स कमी होतील त्यावेळेस एक खूप नवीन प्रगती आपल्याकडे झालेली असेल, ऑटोमायझेशन झालेलं असेल. म्हणजे आता तुम्ही इथे बसून मी माझ्या विहिरीतलं मोटर चालू करणं बंद करणं हे तर आता खूप कॉमन झालेलं आहे, पण ह्याच्या पुढच्या स्टेप्स सगळ्या काही हे आपल्याला सहजासहजी शक्य करून देणार आहे.
शेवटचा प्रश्न अर्थातच तुम्ही ए आयबद्दल खूप सांगितलं, व्यवस्थित समजावून सांगितलं, म्हणजे ज्यांना तंत्रज्ञान हा विषय थोडासा नवीन असेल त्यांनाही कळेल इतक्या सोप्या भाषेत तुम्ही सांगितलंय. शेतकऱ्यांना येत्या 5-10 वर्षांसाठी काय सल्ला द्याल? सल्ला आता टेक्नॉलॉजी एवढी फास्ट मूव्ह होतीये, 5-10 वर्ष पण तो पिरियड तसा खूप मोठा आहे. परंतु टेक्नॉलॉजी आत्ता आपण पहिल्यापासनं सगळे जे सेशन्स बघितले, प्रत्येक तज्ज्ञांनी एकच सांगितले, तंत्रज्ञानाचा वापर तुम्हाला स्वीकारावा लागेल आणि शेतकरी पण तेवढा स्मार्ट आहे, तो पण स्वीकारण्यासाठी तयार झालेला आहे. त्यामुळे कुठलीही भीती मनात न बाळगता तुमचं कुठलंही नुकसान होणार नाही याची 100% खात्री आहे. तुम्ही त्याचा वापर करा, तुमचे त्याच्यामध्ये 2 पैसे नक्की वाचतील, नवीन संधी तुमच्यासमोर नक्की येतील. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करणं, स्वीकारणं हे एवढं, आणि त्याची अगदी सुरुवात तुमच्या स्मार्टफोननीच होते. त्या स्मार्टफोनचा तुम्ही योग्य वापर केलात, त्यासाठी खूप मोठी गुंतवणूक नाही आहे, कारण तुमच्यासोबत तो आहेच आहे. तो स्मार्टफोन जरी तुम्ही वापरायला सुरुवात केली तर त्याची चांगली सुरुवात होऊ शकेल. खरं आहे. मला असं वाटतं की आजच्या या ए आय आणि तंत्रज्ञानाच्या काळामध्ये प्रसाद सरांनी ज्या पद्धतीनं आपल्याला ए आयचा शेतीसाठी असलेला उपयोग समजून सांगितला आहे, प्रत्येकानं तंत्रज्ञान आणि ए आयचा वापर करून यापुढच्या काळामध्ये शेती केली तर नक्कीच एक समृद्ध रस्ता या शेतीमध्ये जाताना आपल्याला दिसेल. सर, तुम्ही आलात आणि आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद.